पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्। हा 71वा श्लोक आहे। जे निष्ठावान आहेत आणि कोणत्याही प्रकारची असूया म्हणजेच मत्सर त्याच्या ठिकाणी राहिला नाही, अशा शुद्ध मनानं गीतेचं जे श्रवण करतात ते ह्या पापबंधनापासून मुक्त होतात आणि पुण्यकर्म प्राप्त झाल्यामुळं शुभ लोकाला ते जातात। आणि सर्व मार्गी निंदा सांडोनिया आस्थापै शुद्धा गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो। आता जे जे काय असेल ते कोणाचीही कशीही निंदा करायची नाही। मग ती सगळ्या बाबतीतली निंदा सोडून देऊन फक्त गीतेवर आस्था ठेवायची। ती शुद्ध आस्था ठेवली गेली म्हणजेच काय होतं की श्रद्धेनं गीतेचं श्रवण होतं। आणि असं जो करत असतो त्याच्या अंतःकरणात त्याच्या कानाद्वारे गीता आतमध्ये प्रवेश करत असते। तयाच्या कर्णपुटी गीतेची अक्षरे जव पैठी होती ना तव उठा उठी पळेची पाप। तेव्हा श्रवणाद्वारे या गीता अक्षरानं अंतःकरणात प्रवेश करायला सुरुवात केली की जे जे काही अंतःकरणातली पापं आहेत ती सगळी निघून जातात। आटिवे माझी जैसा वन्ही रिगता सहसा लंगिती का दिशा वनवके तिये। आता जसं अरण्यामध्ये एखाद्या वेळेस काय आहे वनवा लागला, अग्नी पेटला, तर मग सगळीकडून जाळ तयार होतो। त्यावेळेस तिथं राहत असणारे पशु पक्षी सगळे त्या जेवढं काही अरण्यात वस्ती होती ते सगळे ते रान सोडून निघून जातात। का उदया चळी कुळी का उदया चळकुळी झळकता अंशुमाळी तिमिरे अंतराळी हारपती। आता ज्या वेळेस पूर्व दिशेला सूर्य उगवण्याची वेळ येते आणि तो जेव्हा वर येतो तेव्हा आपोआपच सगळीकडे असलेला अंधार सगळा निघून जातो। तैसा कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ करी तेथ सृष्टीचे आदिवरी जायची पाप। आता त्या ठिकाणी एक गीतेचं महत्त्व सांगताना असं सांगितलं की जो जो गीता ऐकेल तेव्हा त्या ऐकता त्याच्या ठिकाणी असलेलं जे पाप आहे ते जाईल हे अगोदरच्या ओवीत सांगितलंच। पण आता तर म्हणतात जे म्हणजे मागील परिहार, मागं जे जे काही होईल पूर्व संचिताचं असणारं पापसुद्धा सगळं निघून जाईल। ऐसी जन्मवेली धुवट होय पुण्यरूप चोखट याहीवरी आचाट लाहे फळ। अशा तऱ्हेनं जन्मापासून हे चालत आलेली जी वेल आहे ती आता इतकी शुद्ध होईल की त्या ठिकाणी काय आहे की सगळं पाप नाहीसं होऊन केवळ पुण्य राहील आणि त्यामुळं त्या जन्मवेलीला आता चांगल्या प्रकारचे फळं लागतील। जे ये गीतेची अक्षरे जेतुली का कर्णद्वारे रिघती तेतुले होती पुरे अश्वमेधकी। तेव्हा याप्रमाणे जसं जसं गीतेचं अक्षर कानात पडेल, जसं जसं त्या कानाद्वारे अंतःकरणात प्रवेश करेल तसं तसं जसं एखादा अश्वमेध यज्ञ करण्याकरता खूप काय आहे खर्च करावा लागतो, झालं त्याला मनुष्यबळ सैन्यबळ लागतं, पण नुसतं गीता ऐकता ऐकता कित्येक अश्वमेध यज्ञ होतील एवढं पुण्य त्याला प्राप्त होईल।
म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती तेने स्वर्गराज संपत्ती लाहेची शेखी. एकंदरीत जर सगळं श्रवणातून पाप निघून गेलं तर त्याच्या ठिकाणी काय आहे, पुण्यानं धर्मच सगळा काही त्याच्या हातून होत जाईल आणि धर्मामुळं त्याची उन्नती होत गेली की मग तो स्वर्गाच्या ठिकाणी जाईल किंवा हिता असला तरी भरपूर संपत्ती त्याला प्राप्त होईल आणि मग तो जे काही स्वतःचं असेल ते सगळं जीवन आपल्या सुखामध्ये घालवेल. तो पै मज यावया लागी पहिले पेणे करी स्वर्गी मग आवडे तव भोगी पाठी मजची मिळे. अशा तऱ्हेनं त्याच्या ठिकाणी जे जे काय असेल ते पुण्यप्राप्तीमुळं पहिल्यांदा तो कुठं जाईल, स्वर्गात जाईल. मग स्वर्गातला काही त्याच्या पुण्याप्रमाणे भोग त्याला भोगावं वाटत असेल तर त्याचा हक्क त्याला आहे, तो भोगेल. आणि नंतर त्याला अजून कुठं जावं वाटत असेल तर त्याच्या इच्छेनं तो पुढच्या लोकाला प्रवेश करेल. आईसी गीता धनंजया ऐकतया आणि पडतया फळे महानंदे मिया बहु काय बोलो. अशा तऱ्हेनं हे जे काही गीता आहे ते ऐकत असताना किंवा तिचं पठन करत असताना जो काही अत्यंत असा आनंद निर्माण होईल त्या आनंदाला आता काय वर्णन करावं, कारण वर्णन करण्याच्या पलीकडचा आनंद त्याला होईल. या कारणे हे असो परी जया लागी शास्त्रातिशयो केला ते तव तुझ पुसो काज तुझे. आता झालं, इतक्या वेळ सगळं झालं, पण म्हणले अर्जुना हे गीताशास्त्र ज्या करता तुला सांगितलं त्याचं तुझ्या ठिकाणी काय परिणाम झाला आहे ते विचारायचंच राहिलं, ते आता तुला विचारतो. कश्चित देतं श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कश्चित अज्ञान सम्मोह प्रनष्टस्ते धनंजय. तेव्हा आता हे पार्था किंवा हे अर्जुना हे गीताशास्त्र तू एकच चित्तानं ऐकलंस, त्याचं जे श्रवण तू केलेलं आहेस त्या श्रवणामुळे तुझं अज्ञान तुझा मोह हे सगळं गेलं का, तो पूर्ण नष्ट झालेला आहे का. तरी सांगपा पांडवा हा शास्त्र सिद्धांतो आगवा तुझं एक चित्ते फावा गेला आहे. आता हा जो काही मी गीताशास्त्राचा सिद्धांत तुला सांगितलेला आहे ते तू एकाग्र चित्तानं ऐकून तुझ्या ठिकाणी अंतःकरणात स्थिर झालेला आहे का. आम्ही जैसे जया रीती उगाणिले कानाच्या हाती एरी तैसीच तुझ्या चित्ती पैठी केले की. आता जे जे जसं जसं सांगितलं आणि ते तुला जितकं समजून सांगता येईल तितकं समजून सांगितलं, तेव्हा तुझ्या ठिकाणी ते अंतःकरणात जतन करून ठेवलं आहे का, राहिलं आहे का तुझ्या ठिकाणी शिल्लक. तो ऐकलेलं सगळं तुझ्या ठिकाणी आता पुन्हा पूर्णतः तुझ्या लक्षात आहे का. अथवा माझारी गेले सांडी विखुरी किंवा उपेक्षेवरी वाळूनी सांडिले. का इकडं तिकडंच गेलं, तू ऐकलं काय सोडून दिलं काय असं तर झालं नाही, किंवा काय ऐकायचं आहे त्याला असं तुझ्या मनात तर आलं नाही. म्हणजे तू नेमकं हे सगळं सांभाळून ठेवलं आहे का, काही विसरलं आहे, काही तू सोडून दिलं आहे असं तर झालं नाही. जैसे आम्ही सांगितले तैसे चिरधई फावले तरी सांग पा वहिले पुसेन ते मी. तेव्हा आता जर तू तुझ्या अंतःकरणात जतन करून ठेवलं असेल तर आता मी तुला विचारतो, मग त्याच्याबद्दल तू उत्तर दे. हा गा स्वाज्ञान जनिते मागिले मोहे तू ते भुलविले तो येथे असे की नाही. तेव्हा आता तुला जे अज्ञानानं आणि अज्ञानजन्य मोहानं गुंतवलं होतं त्याच्यातून तू नेहमी काही ना काहीतरी हे नको तेच चांगलं असं स्वतः म्हणत होतास. मग आता ते तुझ्याजवळ अजून आहे का नाही. हे बहुपुसो काही सांगे तू आपुल्या ठाई कर्म काही देखतासी.
का आता तुझ्या लक्षात राहिलं ठीक आहे, राहिलं असलं तरी कर्म कशाला म्हणावं, अकर्म कशाला म्हणावं, हे आहे का तुझ्या ठिकाणी? ते सगळं तू अजून सांभाळून ठेवलंस का? पार्थ स्वानंदैक रसे विरेल ऐसे भेद दशे आणीला येणे मिशे प्रश्नाचे नी. तेव्हा हे सगळं ऐकता ऐकता त्या ज्ञानाशी एकरूप होत अर्जुनाच्या ठिकाणी आनंद जागा होऊ लागला होता. आणि त्या आनंदातून बाहेर काढण्याकरता हे प्रश्न विचारलेत की निदान उत्तर देता देता त्याचा जे गहिवर बाहेर आला आहे तो त्या ठिकाणी जिरेल आणि मला उत्तरं देईल. पूर्ण ब्रह्म झाला पार्थो तरी पुढील साधावया कार्यार्थो मर्यादा श्रीकृष्ण नातू उल्लंघून येधी. तेव्हा आता जर त्याच्या ठिकाणी हा बोध परिपूर्ण झाला आणि अर्जुन पणच त्याचं विरून गेलं तर मग पुढं संवाद कसा व्हायचा, पुढचं बोलणं कसं व्हायचं? आणि नुसतं बोलायचं नाही, पुढचं कार्य करून घ्यायचं आहे, ते युद्धाचं कार्य आहे ते तरी कसं होईल, हे सगळं भगवंताच्या मनात होतं. म्हणून त्याच्यातून त्याला सावध करण्याचं चाललं होतं. एरवी आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेणे परी केले पुसणे याची लागी. तेव्हा तसं पाहायला गेलं तर भगवंत सर्वज्ञ आहेत. अर्जुनाच्या ठिकाणी मोह आहे का गेला हे त्यांना सहज कळतं आहे. त्यांना ते समजून येत नाही असं नाही, सहज समजतं. पण असं जरी असलं तरी पण त्याच्याकडून आलं पाहिजे, त्याच्या मुखातून बाहेर आलं पाहिजे म्हणून हे विचारलेलं आहे. एवं करोनी हा प्रश्न नसतेचे अर्जुनपण अजुनिया झाले पूर्णपण ते बोलवी सोय. आता मग प्रश्न विचारल्यावर अजून अर्जुनपणातच गुंतला आहे का त्यातनं बाहेर निघाला आहे, हे सगळं आता काय आहे की तो कसा बोलून सांगतो, काय उत्तरं देतो तिकडं लक्ष आहे. मग क्षीराब्दीते सांडितू गगनी पुंजू मंडितू निवडे जैसा न निवडितू पूर्णचंद्रू. आता जसं चंद्र पूर्णतेला येतो तेव्हा तो क्षीराब्दीमधूनच बाहेर पडतो आणि बाहेर आला की मग मात्र काय, पौर्णिमेचा पूर्ण चंद्र झाल्यामुळं त्याच्या ठिकाणी जी काही दिसणारी सगळी त्याची आभा आहे, शोभा आहे, त्याचं आकर्षणपणा आहे, हे सगळं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे एरवीच्या चंद्रापेक्षा पौर्णिमेचा चंद्र हा आकर्षकच असतो आणि तसा पूर्णचंद्र होण्यास तो सगळं आपलं जे काय आहे कला सोडून देतो मग पूर्णत्वाला येतो. तैसा ब्रह्म मी हे विसरे जेथ जगची ब्रह्मत्वे भरे हेही सांडी तरी विरे ब्रह्मपणही. आता दोन गोष्टी झाल्या, एक ब्रह्मपणाची सावधपणा होऊन आपल्या ठिकाणी ब्रह्मत्व जागं होणं एक, आणि पुन्हा बाहेर पाहिल्यावर सगळं जग ब्रह्म आहे हे जागं होणं. म्हणजे व्यतिरेकानं ब्रह्मापर्यंत जायचं आणि अन्वयानं सगळं जग ब्रह्म आहे हे सगळं जेव्हा होतं तेव्हा खरं ब्रह्मत्व त्याच्या ठिकाणी जागं झालं. ऐसा मोडितू मांडितू ब्रह्मे तो दुःखे देहाची ये सीमे मी अर्जुन येणे नामे उभा ठळा. तेव्हा आता हे जे काही त्याचं ब्रह्मपणात जाणं होत होतं, जगाकडं बघण्यात तो आश्चर्यपणानं पाहत होता, कधी तसं व्हायचं कधी पुन्हा यायचं. म्हणजे पुन्हा पुन्हा त्याची जी काय प्रत्यगावृत्ती होत होती त्याच्यातून परत त्याच्या देहाच्या ठिकाणी येऊन मी अर्जुनपणा याचा सावधपणा घेऊन पुन्हा त्या आपल्या अर्जुन नामानं उभा टिकला आहे का. म्हणजे तो आता मी अर्जुन आणि मी ऐकायला बसलो आहे, मला हे युद्ध करण्याचं दुःख आहे, हे सगळं त्याच्याजवळ उभा राहिलं आहे का हे भगवंताला पाहायचं आहे. मग कापता करतळी दडपोनी रोमावळी पुलिका स्वेद जळी जिरवोनिया. पण असं झालं की अर्जुनाच्या ठिकाणी कंप सुरू झालं, सगळे शरीरावर काटा उभा राहिला, सगळे रोम त्या ठिकाणी काय उल्हासित झाले आणि अंगावर जे काही धर्मबिंदू आले होते म्हणजे घाम फुटला होता तो सगळा अर्जुनाने पुसून काढला. म्हणजे अष्टसात्विक भावाची लक्षणं अर्जुनाच्या ठिकाणी दिसू लागली. प्राणक्षोभे डोलतया
अंगची टेकया सोनी स्तंभ चाळया भुलवनिया. आणि त्यात असलेला जो प्राण आहे तो सूक्ष्म होत होत जो काही कुंभक झाला होता त्याने त्याचा क्षोभ झाला आणि शरीर डोलायला लागलं, कंपायमान होऊ लागलं. सगळं शरीर अगदी काय आहे की हालता हालता पुन्हा स्थिर झालं, एखादा स्तंभ असावा तसं. म्हणजे हे जे काय आहे कंप होणं पुन्हा स्थिरावणं हे सगळे प्रकार अर्थात प्राणामुळं होत असतात. ते त्या ठिकाणी सगळे होत 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 वेगवेगळ्या अशा काय आहे शरीराच्या ठिकाणी डोलाच्या स्थिराव्याच्या लक्षणाचे भागा दिसायला लागले. नेत्रयुगलाचे नि ओते आनंदामृताचे भरिते ओसंडत ते मागुते काढूनिया. डोळ्यात पाणी भरून आलं, डोळ्याच्या मधल्या भागातून पाण्याच्या धारा खाली पुढं लागलेल्या आहेत. अशा तऱ्हेचं आनंदामृत त्या ठिकाणी वाहू लागलं. पण अर्जुनानं ते आवरलं. पुन्हा आपलं काय आहे की सावध होण्याचा प्रयत्न केला. जे काही सगळं अष्टभाव उठून आलेत ते सगळे आवरून घेण्याचे प्रयत्न करू लागला. विविध औत्सुक्याची दाटी चीप आतती होती कंठी ते करुणिया पैठी हृदया माझी. आणि मग कंठ भरून आलता, हुंदका बाहेर पडणार अशी जी वेळ आली होती. पण माघारी सरकावं म्हणलं तर घोटत नव्हतं, खाली जात नव्हता आणि वरही खालूनही सारखं काय आहे हुंदक्याचे त्या ठिकाणी हिसके त्याला बसत होते. तरीसुद्धा तो हे सगळं हृदयाच्या ठिकाणी जिरवण्याचा प्रयत्न करत होता. वाचेचे वितुळणे सावरोनी प्राणे अक्रमाचे श्वसने ठेवोनी ठाई. आता त्याच वेळेस बोलावं म्हणावं तर वाचा बाहेर पडेना, वाचा स्थिरावली आणि प्राण जो होता तो प्राण कमी जास्ती होऊ लागला. म्हणजे अक्रमाचे श्वसने सरळ श्वास चालतो ते जसा धाप लागल्यावर कसं कमी जास्ती व्हावा तसा अर्जुनाचा होऊ लागला. वाचा बाहेर पडेना आणि श्वासातही सगळे काय आहे मागं पुढं असे त्याच्या लहरी निर्माण होऊ लागल्या. अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. आता मात्र या 73व्या श्लोकामध्ये अर्जुनानं सांगून दिलं की हे अच्युता, हे भगवंता, तुझ्या कृपेमुळं माझा मोह नष्ट झाला. मला खऱ्या अर्थानं जर काही असेल तर आत्मदर्शन झालं. तू कोण आहेस हे तुझं सद्गुरू स्वरूप हे मला आता कळालं आणि माझ्याजवळ कसलाही संशय राहिला नाही. त्यामुळं तू जे म्हणशील, तुझी आज्ञा मला मान्य, तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. मग अर्जुन म्हणे काय देवो पुसता ते आवडे मोहो तरी तो सहकुटुंब गेला जी ठाऊ घेऊन आपुला. तेव्हा अर्जुनाने उत्तर दिले की तुम्ही जे मला विचारत होता की मोह आहे का, त्या मोहाची मी आवड धरली होती अगोदरपासून. आता तो एकटा नाही, त्याचं जे जे काय असेल काम क्रोध वगैरे बाकीचे सगळे त्या मोहाचे आणखीन जे काही आहेत उपशाखा या सगळ्यासह तो निघून गेलेला आहे. पासी येवोनी दिन करे डोळ्याते अंधारे पुसिजे हे काय सरे कोणे गावी. तेव्हा जसं एखादा सूर्यानं काय करावं की डोळ्यालाच येऊन विचारावं की काय रे तुझ्याजवळचा अंधार गेला का, किंवा मग जे काही असेल ते जे काही तुझ्या ठिकाणी होतं ते तिमीर किंवा अंधार ते तुझ्याजवळ राहिलं आहे का, असं जर प्रत्यक्ष डोळ्याजवळ येऊन, म्हणजे एरवी सूर्य उदय झाला तर इकडचा अंधार जातो, आता तो डोळ्याजवळ येऊन विचारल्यावर कसा राहील. मग तैसा तू श्रीकृष्ण राया आमुचिया डोळ्या गोचर हेची काही सया न पुरेतव. तेव्हा हे भगवंता तू प्रत्यक्ष माझ्यासमोर आहे, तू आता कृष्ण म्हणून नाही तर तू भगवान म्हणून माझ्यासमोर आहेस, तू प्रत्यक्ष परब्रह्म म्हणून माझ्यासमोर आहेस. तेव्हा आता मोह राहील कसा.
परी लोभे मायेपासोनी ते सांगसी तोंड भरोनी जे काहीसेनी ही करोनी जाणू नये. आता वास्तविक पाहता माझं प्रेम आहे तुला, आणि जसं आई आपल्या काय आहे की बाळासाठी काळजी करते, आपल्या मुलासाठी काळजी करते, तसं तो माझ्यासाठी इतकी काय आहे आईसारखी काळजी करत असल्यामुळं आता इतकं सगळं सांगितल्यावर माझ्याजवळ हे सगळे पापाचे असणारे मोहाधिक हे कसे शिल्लक राहतील. आता मोह असे की नाही हे ऐसे जी पुससी काही कृतकृत्य झालो पाही तुझेपणे. आता जर काही असेल तू विचारलं ना मोह आहे की नाही, तर काही नाही. आता जे काही करायचं होतं ते करून संपलं. कृतकृत्य जे करावं लागत होतं ते करणं संपलं, कारण ज्याच्यासाठी करायचं ते तर आलं ना. मग सगळा एवढा खटाटोप झालतो तो मोह घालवायला. आता मोह तर निघून गेलाच. गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. एकंदरीत संपूर्ण गीतेला आणि आता विचारलेल्या प्रश्नाला हे उत्तर आहे. ही ओवी म्हणजे उत्तराचं पूर्ण काय आहे की एक व्याख्याच आहे की जो काही माझ्या ठिकाणी अर्जुनपणाचा अभिमान होता तो गुणात्मकतेनं होता. देह नावाच्या असलेल्या भावातून मी अर्जुन असं म्हणत होतो. आता मीपणा देहभावाचा निघून गेला. आता जर काही असेल तर अर्जुन पण न घेता मी केवळ असल ते परिपूर्णते राहिलो, म्हणजे मुक्ततेत राहिलो. मुक्त कशाला म्हणावं, ह्याच्यात तुकोबराय सांगतात की मुक्त का सया म्हणावे बंधनाची नाही ठावे. ज्याला बंधनच नाही तो मुक्त. तसा आता मी तुझ्या पुढं झालेलो आहे. आता मी तुला काही विचारावं आणि तू मला काही सांगावं हा विषयच उरला नाही. मी तुझेनी प्रसादे लादलेनी आत्मबोधे मोहाचे तया कांदे नेदीची उरो. आता जसं की तुझा अंतःकरणाला प्रसाद प्राप्त झाला आणि आत्मबोध झाला. वास्तविक काय आहे की गुरुकृपा होते, शास्त्रकृपा होते गुरुमुळं, पण आत्मकृपा व्हायला 8 तास असतो, कारण साधन करावं लागतं. ते मला आज प्राप्त झालं. आणि मग जसं एखादं गवत असतं ना की ते गवत अधिक वाढतं, त्याचं कारण आहे त्याला खाली कांदे असतात, म्हणजे खाली जो गठ्ठा असतो तो निघाल्याशिवाय ते गवत सगळं संपत नाही. तसा हा मोह आहे. ह्याचे कांदे म्हणजे खालचं सगळं आता मुळीसह निघून गेलेलं आहे. आता करणे का न करणे हे जेणे उठी दुजेपणे ते तू वाचोनी नेणे सर्वत्र गा. आता जर काही असेल तर काही करायचं राहिले, काही करावं लागल, हे काही नाही. जे काय असेल ते तुझ्याकडं तू जशी आज्ञा देशील तसं माझं शरीर चालेल. माझ्या ठिकाणी कोणताही संकल्प किंवा कोणती प्रेरणा निर्माण होणार नाही. ए विषयी माझ्या ठाई संदेहाचे नुरेची काही त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी झालो. तेव्हा आता काही नाही, कुठलाही संशय राहिला नाही. तू सांगितल्यावर हे करू का नको, करावं का न करावं, काही नाही. माझ्या ठिकाणी कुठलं कर्मविपाक सगळं कर्म संपून गेले. आता जर मुळात काय असतं की काहीतरी कारण असतं, मग त्याचं कार्य निर्माण होतं. कारणच काही संपून गेलं. आता जर काही असेल तर तू सांगशील तसं. तुझेनी मज मी पावोनी कर्तव्य गेले निपटोनी परी आज्ञा तुझी वाचोनी आन नाही प्रभो. आता वास्तविक पाहता मला काही करायचं उरलं नाही, मला कुठलं कर्तव्य उरलं नाही, पण तू सांगितल्यावर तुझी जी आज्ञा आहे ते मी करायला तयार आहे. का जे दृश्य दृश्याते नाशी जे दुजे द्वैता ते ग्रासी जे एक परी सर्वदेशी वसवी सदा. जसं समोर दृश्य असतं पण द्रष्टा त्या दृश्याला पाहत असतो. आता दृश्यपणाच उरला नाही, कारण द्रष्ट्याला जे काही दृश्य आहे
ते काय हे समजलं, म्हणजे त्याच्या द्रष्ट्याच्या ठिकाणी दृश्यपणा विरून गेला. आता दुसरं काही उरलं नाही, द्वैतच उरलं नाही. मग सगळं जर काही असेल तर एक ठिकाण झालं. म्हणून मी माझं अंतःकरण असं म्हणावं, पण तसं नाही राहिलं, सर्व व्यापक झालं. माझं अंतःकरण माझ्या अंतःकरणापुरतं नाही, सर्व व्यापक आहे. म्हणून जे एक परी सर्व देशी दिसताना ते अंतःकरण एवढे एवढे, पण आता ते कसं झालं, सर्व व्यापक झालं. जयाचे नि संबंधे बंधू फिटे, जयाची आशा आस तुटे. जे भेटलिया सर्व भेटे आपण पाची. तेव्हा एकंदरीत ज्यांची भेट झाली असता कुठल्या प्रकारचं बंधन राहत नाही आणि कोणत्याही अशा काय आहे की गुंतून टाकणाऱ्या आशा राहत नाहीत. हे सगळं त्या एका भेटीतच होत असतं. ते तू गुरुलिंग जी माझे, जे एकलेपणेची विरजे, जया लागी ओलांडीजे अद्वैत बोध. तेव्हा एकंदरीत तू जो काही आहेस तो माझं अत्यंत मुख्य स्थान आहे. लिंग म्हणजे आपलं जे असणारं जे आदर्श किंवा ध्येय असा जो काही ठिकाण आहे ते तू श्री गुरु आहेस. आणि आता जर काही असेल तर तूच एक आहे. मला तुझ्या एकपणाशिवाय माझ्याजवळ तुझं असं काही नाही. जे काही असेल ते तुझ्या साह्यानं सगळं होत जाईल. असा सगळ्या ठिकाणी मी आता अद्वैत बोधामध्ये एकरूप झालो आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.